काका कुठे चालला तो? काही नाही, पोरगा डीएड करतो त्याला भेटायला चाललो. कुठे चाललात भाऊ? पोरगा MBBS करतो संभाजीनगरला त्याला भेटायला चाललो. कुठे चाललात तात्या? पोरीचं लग्न जमलं बस्ता बांधायला. असंच ना, बस्ता बांधायला चाललो. कुठे चाललात अण्णा? पोरीची डिलिव्हरी झाली दवाखान्यात डबा घेऊन चाललो. कुठे चाललात तात्या? पहिली मिली म्हणून दुसरी. तुम्ही मागच्या जन्मात दक्षिण आफ्रिकेच्या खंडात जन्माला आलते का? मग तुम्हाला लेट कसं करंट लागत? पहिली मिली म्हणून दुसरी. कसारा महाराज लोकांनीच गुत्त घेतलंय. बोलत चला गाडी. तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलताय. तुमचं कीर्तन या ठिकाणी तुमच्या समोर येण्यासाठी मला फार मोठा अटीतटीचा प्रवास करावा लागला. प्रवास करून करून गाडीचा प्रॉब्लेम झाला. पण त्यात दादा महाराज आम्हाला पांडुरंगासारखे धावून आले. आणि म्हणून या ठिकाणी कीर्तनासाठी वेळेत पोहोचलं. माझी किमान विनंती, कीर्तन मी ठरलेल्या वेळेत अतिशय कमी वेळेमध्ये करेल. फार तुमचा अतिरेक करून मी अतिरेकी होणार नाही. पण विनंती असेल, कीर्तनात मला खालून प्रतिसाद तुमचा गरजेचा आहे. माना हलवत चला, खालून प्रमाणाची पुष्टी करत चला. विढल मला येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी नाही तर क्षमा मागते. उशीर झाला मला, पण 6वा दिवस आहे कीर्तनाचा. या अनुमानाने तरी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही बोलकं असलं पाहिजे. पहिली मेली म्हणून दुसरी. तुम्ही जास्तच अपडेट आहेत. निदान कीर्तनात आल्यावर तरी चांगले विचार करी जा. कीर्तनात आल्यावर पॉझिटिव्ह विचार करी जा, निगेटिव्ह करी जाऊ नका. आता काय तुम्ही बोला ना म्हणून कदरून कदरून बोलले बिचारी लेकरं तरी. पहिली मेली म्हणून दुसरी. दुधाची म्हैस आणायला चाललो, सोच बदलो भाई देश बदलेगा. विठ्ठल स्वार्थापोटी गोष्टी करतो तो माणूस आहे. रिकामा एकही गोष्ट करत नाही तो माणूस आहे. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारावं. साधू संतांनी जगत कल्याणाची कामं केली. शोधून आले संत शोधून आले संत हिताहित जगाचे. साधू संतांनी जगत कल्याणाची कामं केलीत. घरातील एखादा महत्वाचा विषय असेल तर घरातल्या मोठ्या दादाला विचारावा. ज्याचा भाऊ जिवंत आहे त्याने बायकोच्या भावाला विचारायची गरज नाही. तुमचे भाऊ जिवंत असतील ना, आमच्या भावाचा सल्ला घेऊ नका. घरात महत्वाचा एखादा संदेश, इकडचं मंडळ जास्तच नाराज झालं. तुम्हाला नाराज करायचं मी काय ठरून आले नाही बरं का घरून. त्यांचे चेहरे लगेच पडले. घरात महत्वाचा विषय असेल तर मोठ्या दादाला विचारावा. कारण दादा घर मान्य, सरपंच गाव मान्य, आमदार तालुका मान्य, खासदार जिल्हा मान्य, मंत्री राज्य मान्य, राष्ट्रपती प्रधानमंत्री राष्ट्र मान्य आहे. इनोचा अध्यक्ष जगमान्य आहे. परमात्मा विश्व मान्य आहे. संत देवमान्य आहेत. ज्ञानोबाराय संत मान्य आहेत. पण जगद्गुरु तुकोबाराय मात्र ज्ञानोबाराय मान्य आहेत. म्हणून साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्यातून जगाचं कल्याण मागेही झालं, आताही होते आणि पुढेही होत राहणार. आपल्या बोलण्यातून आपल्या करण्यातून धड आपलं कल्याण नसतं, धड शेजारच्याचंही कल्याण नसतं. जगाला फसवायचं कसं आहे फक्त माणसाला विचारा. एकदा काय झालं, निवडणुकीचा पिरियड होता. इकडं आचारसंहिता तर नाही ना, नाही ना, मग बरं असते. घडाघडा बोला राव तुम्ही. असं म्हणतात की माणसाचा शेवटचा काळ जवळ आला की ती जीवाच्या बसती. मला तुमच्याकडे पाहून दाट शंका येते मध्ये एखादं गचकलं का काय. कारण तो हलत नाही, तो डुलत नाही, तो बोलत नाही. विढल निवडणुकीचा कालावधी होता आणि एक पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि एकच भाषण ठोकायचा. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि बघून यांनो, आपलं आपलं भगिनींनो, एकदा संधी द्या गावचा काया पालट करून टाकील.
एका गावामध्ये माणूस म्हणे, साहेब आमच्या गावामध्ये ना लाईटच येत नाही. म्हणे काळजी करू नका, मला संधी द्या, मला निवडून आणा. म्हणजे असं तो म्हटला, घराघरात लाईटची व्यवस्था आणि दुसऱ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकेल. एक माणूस म्हणे आमच्या गावात रस्तेच नाही. म्हणे काळजी करू नका, घराघरात रस्ते आणीन, फक्त मला निवडून आणा. तिसऱ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा तुमच्या बी पाठ झाले आहे, गावचा काया पालट करून टाकील. एक बाई म्हणे आमच्या गावामध्ये पाणीच येत नाही. म्हणे काळजी करू नका, घराघरात पाण्याची व्यवस्था आणीन. चौथ्या गावात गेला, भाषण तेच, एकदा संधी द्या, गावचा काया पालट करून टाकील. एक तरुण म्हणे साहेब आमच्या गावात स्मशानभूमीच नाही. म्हणे काळजी करू नका, मला निवडून आणा, घराघरात स्मशानभूमी उभारीन. तुका म्हणे ताळा नाही तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, पण तुका म्हणे ताळा नाही अलीकडे आणा त्याच्या जीवनामध्ये अवकळा. ज्याच्या जीवनामध्ये ताळा नाही त्याच्या जीवनाची अवकळा झाल्याशिवाय राहत नाही. जगाला फसवायचं कसं, पण जगाला फसवता फसवता एक दिवस जो स्वतःही फसतो तो माणूस आहे. जगाला फसवण्याचे कामं फक्त माणसानेच करावीत. साधू संतांनी जगत उद्धाराची कामं केली. जगातील 100% लोकांपैकी 50% लोकांना तुमच्या सुखदुःखाशी अजिबात घेणं देणं नाही. उरलेल्या 50% लोकांपैकी 49% लोकांना ज्यावेळी तुमचं वाटोळं होतं त्याच वेळी त्यांना आनंद होतो. पण 100% पैकी 1% वर्ग असा आहे की तुमच्या दुःखाने त्यांचं अंतःकरण द्रवीभूत होतं, पाझरतं, वितळतं. लेकुराचे हित सल्तनवती जगा मानसाच्या सारिखे, सल्तनवती जगा मानसाच्या सारिखे, सल्तनवती जगा मानसाच्या सारिखे, माणसाच्या सारिखे. हिताचा कडवळा पडती घात मनोने गाळा, पडती घात मनोने गाळा, पडती घात मनोने गाळा. येतो हिताचा कडवळा, घात मनोने गाळा, पडती घात मनोने गाळा. लेकुराचे हित वाघे माहुलीचे चित्त, किंवा घेतो हिताचा कळवळा पडती हाती मनोनी काळा. जगात आपलं कल्याण फक्त एकाच जातीला अपेक्षित आहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आणि असंत भूमीत आपला जन्म झाला हे आपलं भाग्य. साधू संताच्या नंतर आपला जन्म झाला हे आपलं परम भाग्य. कोकण, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या सगळ्यांचा मिळून हा बनला महाराष्ट्र. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, विकू नका देऊ. दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काय दिलं कोकणाने? कोकणाने कवी आणि लेखक दिले. पहिली ती
MA BA पर्यंत जेवढे धडे आणि कविता आहेत त्या सगळ्या कोकणातल्या कवींच्या आहेत. कोकणाने महाराष्ट्राला साहित्याची परंपरा दिली. काय दिलं विदर्भाने महाराष्ट्राच्या भूमीला? तर विदर्भाने अवलिया संत आणि पतिव्रता स्त्रिया महाराष्ट्राला दिल्या. आजही पहा तुम्ही, सद्गुरू गजानन महाराज विदर्भाचे, ज्ञानेश कन्या प्रज्ञाचक्षू श्री गुरु गुलाबराव महाराज मादानकर त्याच विदर्भाचे. अवलिया संतही दिल्या आणि पतिव्रता स्त्रियाही दिल्या. अगस्तींची लोपमुद्रा, वशिष्ठांची अरुंधती, नळराजाची दमयंती, हरिश्चंद्र राजेची तारामती. आणि आजही पहा तुम्ही, मातृतीर्थ विदर्भामध्ये स्वराज्याचं देखणं स्वप्न महाराष्ट्रात पाहिलं माईबाप, पण स्वराज्याची पवित्र कुस विदर्भाच्या नगरी जन्माला आली. हे महाराष्ट्राचं परमभाग्य. मातृतीर्थ सिंदखेड राजा त्या विदर्भ नगरीमध्ये. खानदेशला तर रत्नाची खान म्हटले, कारण कडाडली जीज निरांजनी तेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त जाहली, आदिशक्ती मुक्ताबाई विजय सरशी गुप्त झाल्या आणि खानदेशमध्ये जाऊन प्रगट झाल्या. म्हणून ज्याला ताई नसेल त्याने मुक्ताई नगरकडे पाहावं, ज्याला ताई नसेल त्याने गंगाखेडकडे पाहावं. काय आवडलं तर टाळी वाजवायची मेहरबानी करी जा. तुम्ही तेच करू शकतात खाली बसलेले. कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये दादासाहेब महाराज, बरोबर आहे ना? कीर्तनकाराने टाळ्या मागून घेऊ नये, पण श्रोते जर कंजूष असतील तर टाळ्या काय सारच मागून घ्यावं. विठ्ठल हे ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला कळालं नाही त्याने काल्याच्या दिवशी पंक्तीचा प्रसाद खाल्ल्याशिवाय घरी जाऊ नका. ज्याला बहीण नसेल गंगाखेडकडे पहा, शूर बंगल्याकडे पहा, त्याने मुक्ताई नगरकडे पहा. ज्याला मोठा दादा नसेल त्याने त्र्यंबकेश्वरकडे पाहावं, निवृत्तीनाथ आमचे दादा आहेत. ज्याला काका नसतील त्याने सासवडकडे पाहावं. ते काय पुण्यातले काका नाहीत. काका मला, मी जाऊ का घरी? काका मला, काकाने उंची घेतली काका सासवडला. हे 4G मटेरियल आहे. 2G ला 3G ला मी नेटवर्कच देत नाही कीर्तनात. त्याचे दृष्टांत सिद्धांत शेवटपर्यंत डाउनलोडच होत नाहीत, त्याला मधीच नेट कमी पडत. म्हणून 4G घेऊन बसलं तर कीर्तन कळतंय. विठ्ठल ज्याला काका नसतील सासवडकडे पाहावं, ज्याला आई नसेल त्याने आळंदीकडे पाहावं. आणि यापुढे जाऊन बोलू, ज्या महिलेला माहेर नसेल त्याने पंढरीकडे पाहावं. पंढरीत गेला तर सगळ्या नातींची पुष्टी. अशा पवित्र भूमीत आपला जन्म झाला माईबाप. एक धाडस करून वाक्य बोलू. आजही महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणाऱ्या सगळ्या नद्या पश्चिमकडून पूर्वेकडे वाहतात, पण केवळ महाराष्ट्रामध्ये भक्तीची ज्ञानगंगा पूर्वेकडून पश्चिमेकडे, मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्राकडे. धन्यवाद देईल बरं का त्या तरुण मंडळीसाठी, लहान बालकांसाठी जोरदार टाळी वाजवा. परम महाराष्ट्र भूमीत, मराठवाड्याच्या भूमीत आपला जन्म झाला, हे आपलं भाग्य आहे माईबाप. आजही वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार भारतभर आहे, तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रावर मराठवाड्याच्याच कीर्तनकाराचं, गायक आणि वादकाचं अधिराज्य हे विसरून चालणार नाही. बहुतांश नामवंत, वाजवा ना, बहुतांश सगळे कीर्तनकार नामवंत, नामवंत गायक आणि नामवंत वादक हे मराठवाड्यातलेच आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अपवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्मागे, जेथे हरीचे दास जन्मागे, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्मागे, जेथे हरीचे दास जन्मागे. पवित्र महाराष्ट्र भूमीत जन्म झाला हे भाग्य, साधू संताच्या नंतर झाला हे परम भाग्य. आजही ज्ञानोबा तुकोबाराय सारखे संत महाराष्ट्र भूमीला मिळाले नसते. अजूनही परमार्थाच्या अवस्थेत आपण गाऊन ढळच असतो. अजूनही पक्र धरून शिजून खायचीच वेळ आपल्यावर आली असती. धरा 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 रेन मारा 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 रे, आग लगी आसमान में सर सर गिरे अंगार, अगर संत न होती दुनिया में तो जल जाता संसार. पवित्र भूमीत आपला जन्म झाला हे भाग्य. भगवंताने इतर प्रकारच्या योनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला घातलं.
ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्य, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रम, भूषणे किं प्रयोजन. कशात सांगितली नरदेहाची सार्थकता? परोपकार करण्यामध्ये आणि भक्ती करण्यात. या हाताची शोभा सांगितली त्याच्या भजनात टाळी वाजवण्यात, आणि हाताची शोभा परोपकार करण्यात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हाताची शोभा सांगितली. देणाऱ्याने देत जावे. विनंती असेल माझी माईबाप, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाला असाल, रस्त्यात एखाद्या भिकाऱ्याचं लेकरू अंगातलं शर्ट फाटल्यामुळे रडत असेल, त्याच्या मायबापात जर त्याला नवीन शर्ट घेऊन द्यायची ऐपत नसेल, तर विनंती असेल रे माझी दादानं तुमच्या चरणाशी, त्या गरीबाच्या लेकराला आपल्या ऐपतीप्रमाणे एखादा हलकं का होईना पण नवीन शर्ट घेऊन द्या. ज्यावेळी नवीन शर्ट त्या गरीबाच्या हातात जाईल त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू असतील, त्याच्या मुखावरती हसू असेल. माईबाप पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायांचं, देहूच्या तुकोबारायांचं दर्शन तुम्हाला त्या गरीबाच्या लेकरा झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. अरे मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. आजही आपल्याकडे एक प्रार्थना म्हणतात. अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, शाळेत गेलेलं असेल अथवा गेलेलं नसेल, पण प्रत्येकाची प्रार्थना ही तोंडपाठी. मी पुढे म्हणते, महिला मंडळ माझ्या मागे म्हणा. अटेन्शन, ताट बसा जरा. झोपला असेल कोणी तर जाग करा. जी बाई म्हणणार नाही तिला चिकनगुन्या होईल. मी म्हणते पुढे माझ्या मागे म्हणा, व्यवस्थित घाई न करता. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. म्हणा एकची. थोडा रिको द्या नॉर्मल, घाई नाही करायच्या. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम पावे. खरा तो जगाला, जगी जे हीनती पतित, जगी जे वा, जगी जे दीन पद दलित. वाग माझ्या चिमण्यांनो. तया जाऊन हसवावे जगाला, खरा तो एकची वा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. लता दीदींच्या पुण्यतिथीला यांचंच भजन, पण महाराज फक्त तारीख खाली नाही यांची असं म्हणू नका गडे. खरा तो एकची धर्म, शेजाऱ्याची बांध कोरावे. बरोबर आहे का? माझा अर्थ कोणाच्या हृदयाच्या भावना दुखावण्याचा नाही. एक वाक्य काळजात उतरून घ्या माईबा.
किती बांध करू करू इस्टेटी वाढवा. उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी का, आकडे टाकू टाकू मोटरी चालू. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, साऱ्या टोप्या. एक वाक्य काळजात उतरून घ्या, ज्याच्या जीवनामध्ये ज्याचा संपत्तीचा मार्ग चुकला